गुडघ्यावर बस नाही गुडघ्यावर खूप कॉमन झालं नवीन काय हा कॉमन झालं ना ए थांब शाहरुख सारखं कर ना इकडे इकडे हे बघ नीट बघ हा पाय पाय वाकडा कर हा आणि इथून बघ इथून हा आणि असे हात पसरव तुझे आणि म्हण हे स्वानंदी हे स्वानंदी ए स्वानंदी मॅडम ना हा हा मॅडम हे स्वानंदी मॅडम आय लव्ह यू हे स्वानंदी मॅडम आय मिस यू आय लव्ह यू स्वानंदी मॅडम असं थरथरल्यासारखं कर ना थरथरल्यासारखं ए हा आय लव्ह यू स्वानंदी मॅडम असं काहीतरी कर मला आजपर्यंत ना शंका होती पण आता खात्री पटली माझी. हे बघ मी केलं ऍक्टिंगचं वर्कशॉप कॉलेजला असताना नाही तुझ्या अभिनयाविषयी नाही मग खात्री याची पटली की तू पूर्णपणे कामात गेली आहेस. लवकर हिला डोक्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जा. अरे काय हे किती किती बालिश दिसेल हे. ते असं कोणी प्रपोज करत. मी हे असलं काहीही करणार नाही. हे विषय संपला. अरे ऐक ना समर अजिबात नाही. अरे समर यार किती हट्टी आहे रे हा ऐकतच नाही काहीच. पण आनंद असं कसं चालेल. असं चालत राहिलं तर स्वानंदीला याच्या मनात काय आहे हे कधीच कळणार नाही आणि ती पण सांगणार नाही याला. यांच्या दोघांच्या संसाराची गाडी ना एका स्टेशनला पार्क राहील आयुष्यभर. अंश आय एम सॉरी. चला आपण जाऊया इथून. इथे नको थांबायला अजिबात. हा आपण आपल्या घरी जाऊया. थांब असं काय करतेयस. सासूबाईंना वाईट वाटेल आणि आपण असं अचानक निघून गेलो तर अपमान होईल ना त्यांचा. ताईकडे नको लक्ष देऊ. जाऊ दे. अहो कधीपर्यंत जाऊन द्यायचं अंश. काय तुम्ही का सतत ऐकून घेता तिचं. किती इन्सल्ट करते ती तुमचा. आणि असा तुमचा स्पेशल दिवस होता ना. आज मम्मा तुमचं मानपान करणार होती पण ताईने सगळं स्पॉइल करून टाकलं. मला तर असं वाटतंय ना की तिला आपलं कुठलंच सेरेमनी स्पेशल होऊ द्यायची नाहीये. माहित नाही मला सुश. फक्त वाईट एकच गोष्टीचं वाटतंय की वहिनी फक्त आधी माझ्याशी वाईट वागायची पण आता माझ्या बरोबरीने तुला पण ऐकून घ्यावं लागतंय. मला तर ना हेच कळत नाहीये की ताई आपल्यासोबत एवढं रूढ का वागतीये. समर दादा त्याचा इन्फ्लुएन्स आहे ना वहिनीवर. पण नवऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःच्या बहिणीशी वाईट वागणं चुकीचं आहे यार. ते काही नाही. मला तर असं वाटतं की आपण इथे थांबायलाच नको. चला अंश आपण जाऊया आपल्या घरी. अरे 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 काय झालं. का कुठे निघालात तुम्ही. तुम्ही कुठे जायचं नाहीये. अम्मा यार काय मला नाही आता इच्छा इथे थांबायची. ताई बघितलंस ना कसं इन्सल्ट करते ह्यांचा सारखं. मला नाही आवडत हे. नको ना तिच्याकडे लक्ष देऊ तू बाळा. मी आहे ना. आज तुमचा मानपान आहे. नाही जायचं कुठे. बरं ठीक आहे. जर परत आता ती काय बोलली ना ताई. मी आहे ना. मी बघते तिच्याकडे. अरे देवा तुम्ही परत आला होता. मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. मी कामात आहे. तुम्हाला जे काही फालतू बडबड करायची असेल ती बाहेर जाऊन करा. काय ऍक्सिडेंट झालाय. कसं स्वानंदी बरी आहे ना. तिला फार लागलं नाहीये ना. काय स्वानंदी मॅडमचा ऍक्सिडेंट. काय रिक्षात होती. फोन दे निकिता मला फोन दे. मला बोलायचंय. अरे स्वानंदी मॅडमचा ऍक्सिडेंट झाला. मला बोलायचंय. फोन दे इकडे. थांब जरा. हा ओके. हॉस्पिटलमध्ये आहे का. बरं कुठल्या हॉस्पिटलमध्ये. चल आपल्याला निघायला पाहिजे. काय अरे कोण बोलतंय तुझ्याशी. मग मला सांग स्वानंदी मॅडम ठीक आहेत ना. अगं विचार ना त्यांना आणि लोकेशन घे ना. थांब ठीक आहे ओके थँक्यू. ए आनंद चल आपल्याला निघायला पाहिजे. इथे काय बोलत बसलास. हे बघ समोर तू एवढा पॅनिक होऊ नकोस. जरा थांब एक मिनिट. तू काय बोलतोस पॅनिक होऊ नको म्हणून. स्वानंदी मॅडमचा तिकडे ऍक्सिडेंट झाला आणि इथे काय मी हातावर हात ठेवून बसू. हॉस्पिटलमध्ये नेलेत. खूप लागलं असणार त्यांना. मी त्यांना 1000 वेळा सांगितलं की रिक्षाने नका प्रवास करत जाऊ तरी ऐकत नाहीत त्या. एवढ्या घरामध्ये गाड्या आहेत 4 ड्रायव्हर आहेत तरी सुद्धा रिक्षाने जातात. स्वतःचा हट्ट पूर्ण करतात. आता काय झालं. आता मी चांगला हॉस्पिटलमध्ये जाऊन रागवणार आहे त्यांना आणि सांगणार आहे की यापुढे फक्त गाडी वापरायची अजिबात रिक्षाने आणि दुसऱ्या कुठल्या चालत वगैरे जायचं नाही. तुम्ही असं काय माझे तोंड काय मागत बसलाय. चला निघूया. तुम्हाला कळत नाहीये का त्या माझ्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता चला प्लीज. इथे बोलण्यात वेळ घालत बसू नका. चला. हो तो ऐक जरा शांत हो. एवढा पॅनिक होऊ नकोस. फार काही झालेलं नाहीये तिला.
तिला आता देणार आहे डिस्चार्ज, येईल ती. हा रिलॅक्स. खूप लागलंय का त्यांना? ओके आहेत का त्या? हो ओके आहे. थँक गॉड. नाही पण तरी जायला तर पाहिजेच आपल्याला. चला. का? अरे का म्हणजे काय एकटे असतील ते हॉस्पिटलमध्ये? आणि आता या क्षणाला त्यांना माझी गरज आहे. आज सकाळी आम्ही एकत्र निघालो असतो ना तर हे घडलंच नसतं. मी ऑफिसला एकट्याने यायला नको होतं, मी त्यांना घेऊन निघायला पाहिजे होतं. आता प्लीज प्लीज चला आता चला. थांब 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 एक मिनिट थांब. सॉरी सॉरी सॉरी. हा का? ते आम्ही प्रँक केला रे तुझ्या बरोबर. सॉरी सॉरी. सॉरी. अरे ती ठीक आहे, उत्तम आहे एकदम ठणठणीत. अरे काही ऍक्सिडेंट वगैरे झाला नाहीये तिचा. हा आम्ही फसवलं तुला. तू मूर्खात का दोघा? हा असा प्रँक करता का कोणी? अरे प्लीज सॉरी. सॉरी बोलले ना. अशा एखाद्याच्या जीवाशी मस्ती करायची नाही, मजा करायची नाही त्याची. दुसरं कोणी असतं ना तुमच्या जागी असा दिलास ना ठेवून. मूर्ख कोणी कडचे? मित्रात का शत्रुआत माझे? तू मोठा श्वास घे. हा, घे बाबा सॉरी सॉरी यार, श्वास. चुकलं. सॉरी. बस. मिताली, ठरल्याप्रमाणे सगळा स्वयंपाक तयार आहे ना? म्हणजे अधिराच्या आवडीची जिलबी आणि रोहनच्या आवडीची बासुंदी. हो आजी. बरं जा. बघ सगळं बाकीचं. हो हो. अगं काय हे मल्लिका, तुझी मुलगी आणि जावई येत आहेत ना, आणि मग तू सगळी तयारी मीच केली आणि तू कुठे आहेस? हो आई, मी अप्पीला फोन करत होते, म्हटलं एकदा विचारायला हवं ना. म्हटलं आता डॉल येते तर ती पण येईल ना. पण नाही, तिचा फोन उचलतच नाहीये. किती वेळ झाला मी सारखी ट्राय कर. हो बाई, कामं करायची राहिली वाटतं. काय करायचं मला सांगा. काही नको, झालंय सगळं. त्यांचं स्वागत करायला हजर राहा म्हणजे झालं बस. हो आलेच ना मी. हा, झाले रेडी. आजू मम्मा. How are you? आली का माझी चिमणी? My sweetheart. I missed you so much. मी पण मिस केलो. कशी माझी स्वीटहार्ट? मग ना कशी मस्त आहे ना? आजी अरे कशात? मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी पण मस्त मजेत. चला. हो. आजू नमस्कार करा. हा, पाय पडतात. सुखी राहा, सुखी. कसा चाललाय संसार? ओके आहे ना सगळं? एकदम फॅन्टॅस्टिक, अमेझिंग. पण तू असं का विचारतेस अशी? अगं म्हणजे रोहनचा जॉब नाहीये ना, म्हणून काळजी वाटली ग, म्हणून विचारलं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही बाळाचा विचार करत असलात पुन्हा तरी जरा जपून, म्हणजे थिंक ओव्हर. म्हणजे कसं आहे की आपल्यालाच आपली लाईफस्टाईल ओन करता येत नाहीये ना अजून, तर मग ते बाळाचं कसं काय, म्हणून आपलं वाटलं. मल्लिका, काय झालं, चुकलं का माझं? सॉरी डॉल, म्हणजे माझं काही चुकलं असेल तर, पण काळजीपोटी बोलले हा मी. रोहन, तुला वाईट वाटलं? नाही अजिबात नाही. नाही म्हणजे मी फक्त ते असू दे ग, त्यांच्या चहा पाण्याचं बघ आधी. अरे उभी करायला. चला चला, बसा बसा बसा. बसा ग. मिताली स्वीट सांग.